खरं म्हणजे अतिशय सर्व संत, सर्व आध्यात्मिक पंथ यामध्ये एकत्र आले होते। 2 दिवसाचं हे महासंमेलन झालं आहे आणि स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांनी संयोजन केले याचं। यापूर्वी देखील पर्यावरणावर पंचमहाभूते हा एक कार्यक्रम जो केला होता, काय आपला पंचमहाभूत लोकोत्सव, आणि तेव्हा देखील आपण पाहिलं की पर्यावरणाचा फक्त म्हणजे आध्यात्मिक जे काही जनजागरण आहे, मार्गदर्शन आहे, त्याबरोबर आज जे आपल्यासमोर प्रश्न भेडसावत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, पर्यावरण, याच्यात देखील म्हणजे या पृथ्वीची गरज काय आहे, पृथ्वीला गरज काय आहे। आज ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं आहे, तापमान वाढतं आहे, तो पंचमहाभूत लोकोत्सव देखील स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांनी केला होता। म्हणजे समाजाची गरज ओळखून ते नेहमी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात। आज मला इथं आनंद झाला, इतर कार्यक्रमापेक्षा हा वेगळा कार्यक्रम होता। सर्व आध्यात्मिक, सर्व जे पंथ आहेत ते एका छताखाली आणण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने धर्मजागरण आहे आणि त्यांच्या 2 दिवसाच्या याच्यातून खूप चर्चा झाली, मार्गदर्शन झालं आहे, समाजाला दिशा देण्याचं काम ही सर्व मंडळी करतात। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात। त्यामुळे अशा प्रकारची संमेलनं ही समाजासाठी आवश्यक आहे। खरं म्हणजे आज आम्ही किंवा हे सर्व संत महात्मे जे आहेत हे धर्मजागरण सभा करत असताना इतर धर्मियांचा द्वेष, मत्सर कुणी करत नाही, परंतु स्वतःच्या धर्माचा, हिंदू धर्माचा, हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं आणि रक्षण करणं ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यामुळे समाजामध्ये द्वेष पसरवून काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजू इच्छितात, त्याला हे योग्य उत्तर या आजच्या या महासंमेलनाने दिलेलं आहे। नाही, म्हणून त्या ज्या काय भावना त्यांनी व्यक्त केल्यात, मुख्यमंत्री म्हणून मी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालीन, कारण शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांसाठी जे काही मी बोललो आता की ज्या योजना आहेत, या योजना देखील अशा या सर्व कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। शासन आपल्या दारी अशा प्रकारचं जे काही लाभार्थी 5 कोटीपेक्षा जास्त झाले, आज ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, युवा प्रशिक्षण, शेतकऱ्यांची योजना, ज्या योजना सगळ्या आहेत, या योजना देखील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या पोहोचणार आणि लाभार्थ्यांना लाभ मिळणार। महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत सरकार येणारच आहे असं अमित शहा नवी मुंबईत म्हणाले, मात्र त्यात 2029 साली केवळ भाजपचं कमळाचं सरकार येईल अशा पद्धतीने देखील त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 2024 मध्ये जे आम्ही येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकांमध्ये आम्ही गेले 2-2.25 वर्षामध्ये जे केले विकासाचे प्रकल्प केलेत, जो काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यात, उद्योग आणलेत आणि कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून याची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता, माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, हे सर्वजण येत्या या निवडणुकीमध्ये त्याच्या कामाची पोचपावती आमच्या देतील आणि महायुती प्रचंड मताधिक्याने, बहुमताने या ठिकाणी पुन्हा सत्तेत येईल। अरे बाबा, 24ला महायुतीचं सरकार येईल, आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे, तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय, राज्यामध्ये आपण काम करतोय, आज देशामध्ये 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं, 50-60 वर्षात दाखवा ना। आज रस्ते होत आहेत, फ्लायओव्हर होत आहेत, विमानतळ होत आहेत, आज योजना होत आहेत, लखपती दिदी होते, ड्रोन दिदी होते, उज्ज्वला योजना होते, गॅस योजना होती, या सगळ्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय असेल, 35% लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम असेल,
या भारत देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम असेल, 11व्यावरून 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल, पुढे 3ऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल. जपानपेक्षा आपण पुढे गेलो आहे, कुठला तरी सर्वे आहे तुम्हाला माहीत असेल. आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जातो आहे आणि याचा अभिमान आहे आम्हाला. पण हे काही झालंच नाही. महाराष्ट्र हाकमध्ये कॅम्पेन चालू आहे. महाराष्ट्र काय? महाराष्ट्र हाक. महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या लोकांनी इतक्या वर्षामध्ये झुलवत ठेवलं, ज्यांनी फक्त त्यांच्या मतांचा वापर केला आणि सत्ता भोगली, त्यांना या बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचं काम आणि त्यांचं काम तुलना करा. आम्ही केलेल्या योजना, त्यांनी केलेल्या योजना, त्यांनी घेतलेले निर्णय, आम्ही घेतलेले निर्णय तुलना करा आणि मग बोला. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता समजदार आहे. त्यांना माहीत आहे की कुणाचं सरकार सर्वसामान्यांसाठी निर्णय घेते. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, महायुती मोठ्या मताधिक्याने बहुमताने विजयी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.